टाइमपास. अरे गाणं घेतलं पाहिजे ना, ओलं होतं. एक मिनिटं, हे कापड महाराज तुम्ही घालतील. माझी धुवायला टाकीत ना. महाराज काय घालणार? काय माहित काय घालतील. तुम्ही बघितलं ना, पण हत्तीच्या पाय घालले ना. हत्तीच्या शक्यच नाही. का बरं? महाराज इथं येणं शक्यच नाही. पण का? सांगितलं ना, त्यांची कपडे मी घालते, महाराज कशी येतील. अरे बरोबर आहे. अरे महाराज आजारी पडले, बाबा इथे येणं शक्य नाहीये. आजारी पडले? कशामुळं? कशामुळं? आपले महाराज काय करतात, काय करतात, नुसतं सकाळ संध्याकाळ बका 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 एक बका मिनिट, एक मिनिट. तुमचा महाराज. महाराजांचं सांगतोय. हा, हा. बका 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 हा. खातात. खाण्याच्या आधी हात धुत नाहीत, खाल्ल्यानंतर हात धुत नाहीत, धुतल्यावर पण हात धुत नाहीत. म्हणजे म्हणजे हात धुतले पाहिजे का नाही, तुझं पाहिजे. हात धुतले पाहिजे का कशी नाही, धुवायचे? कसे धुवायचे. हा. बघ 20 ते 30 सेकंद हात धुतले पाहिजे. बरं. हे बघा असे हा, असे हा, हे असे हा. हे असं. वा. हे बाई, हे आहे. हा. ए, आंघोळ 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 नाही, नाही, हा. फक्त हात धुतले पाहिजे. सुरू का? होतो ना, हा. हात धुतले पाहिजे. हा. आता माझ्यासोबत बोलत काय बसला, महाराजांना बोलो. तू बोलव. शिकुरड्या कोण आहे, हे शिकुरड्या, तू शिकुरड्या आहेस ना? बोलो बोलो महाराजांना बोलो. ओ महाराज, ओ महाराज, या लवकर महाराज. अरे जळजळतंय मला, बळबळतंय, पोटात दुखतंय, थंडी वाजतीये, ताप आलाय, अंगावर चट्टे उठलेत. महाराज, सगळं संपलं. सगळं संपलं. हा, काय बोलतोय हा? सगळं संपलं. हा. म्हणजे काय? आता एक काम करा, महाराज माझ्या नावावर करा आणि माल याच्या नावावर करा. शाबास. हे नाही, हा? महान माझं नाव, महाराज याचं नाव. आणि महाराणी अरे महाराज. गप बसा. इथं मला काय झाले ते बघायचं सोडून तुमचं काय चाललंय? महाराणी महाल, महाराणी महाल. बरं, शांत व्हा. तुम्हाला काय झालं सांगा. अरे जळजळतंय, मळमळतंय, अंगावर चट्टे उठले, डोकं दुखतंय, ताप आलाय, थंडी वाजतीये. हो. महाराज, तुम्हाला डेंग्यू झाला, डेंग्यू. काय सांगतो हा. काय, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद धन्यवाद. मला डेंग्यू झालाय. वा 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 वा, आयुष्यात काहीतरी झालंय मला. डेंग्यू झालाय, डेंग्यू. हो, महाराज, हो. तुम्हाला डेंग्यू आजार झाला, आजार. डेंग्यू आजार असतो. हे कधी सांगणार तुम्ही? हा. पण कशामुळे होतो हा आजार? कशामुळे होतं? हा. डॉक्टरना बोलवा. डॉक्टरांना बोलतो. हा. डॉक्टर, ओ डॉक्टर याला बरं. नमस्कार. नमस्कार. काय होतंय महाराज? मला काय नव्हतं. हे महाराज. हे महाराज ते कपडे दिसले नाही. अहो जळजळतंय, मळमळतंय, थंडी वाजतीये, ताप आलाय, डोकं दुखतंय, अंगावर चट्टे पण उठलेत. अच्छा. म्हणजे ही डेंग्यूची लक्षणे आहेत. हो, पण तो कशामुळे होतो हा आजार? सांगते हा, हा, सांगते हा. सगळं सांगते. डेंग्यू हा आजार इडिस इजिप्ती नावाचा मच्छर चावल्यावरती होतो. काहीतरी इडीस काढते. हिला डॉक्टर कोण बोलवलं? हो, तर मग उपचार मी सांगते. महाराज. अरे असं काय करतोस? एकच तर डॉक्टर आहे आपल्या इथे. चला, आता हा मच्छर ओळखायचा कसा कसा? तर तो मच्छर इतर मच्छरांपेक्षा थोडासा मोठा असतो. अच्छा. त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचे बारीक बारीक टिपके असतात. पांढऱ्या रंगाचे टिपके लक्षात ठेव. आणि महाराज, सगळ्यात महत्वाचं, हा मच्छर स्वच्छ पाण्यामध्ये अंडी देतो. हा. त्याच्यामुळे तुमच्या राज्यामध्ये सांगून ठेवा, घरात ठेवलेली स्वच्छ पाण्याची भांडी झाकून ठेवायची. हा. दर 2 दिवसांनी पाणी बदलत राहायचं. हा. हा मच्छर साधारणतः 8 दिवसामध्ये तयार होतो. त्याच्यामुळे दर 2 ते 3 दिवसांनी एक दिवस कोरडा पाळायचा, म्हणजे सगळी भांडी धुवून ती वाळवून मग परत त्याच्यामध्ये पाणी भरायचं. हा. पण नाही, आम्हाला काय वाटतं माहितीये का आता महाराजांना झाला डेंग्यू. आता एखादा डेंग्यूचा राक्षस येईल आणि आपल्या महाराजांना घेऊन जाईल. नसतं रे. असतं असतं बोल बाबा. ना जरा. बोल असतं असं. अहो, वन टू थ्री. अरे मीच तो डोरेमॉन. तू डोरेमॉन नाही, तू ढेरीमॉन आहे. मीच तो डेंग्यूचा राक्षस. महाराज चला. नाही. आमच्या महाराजांना हात पण नाही लावला. शाबास. प्रधान असावं तर असा. असं तुमच्या महाराजांना पाय लावतो. कशाला आलो? तुमच्या महाराजांना काय झालंय? डेंग्यू. मी कोण आहे? डेंग्यूचा राक्षस. मग तुमच्या महाराजांना घेऊन जायला आलोय. राक्षस. उपाय सांगा महाराज. उपाय सांगू? महाराज, उपाय सांगा. सगळ्यात महत्वाचा उपाय, हा.
या पावसाळ्यामध्ये पाणी साठून द्यायचं नाही. अरे वा. कळलं का? हो. आजूबाजूला जे काय आपलं पाणी साठतं काढून टाकायचं. आपल्या घरावरती पत्र्यावरती टायर पडलेले असतात, डबे पडलेले असतात, त्याच्यात पाणी साठतं ते काढून टाकायचं. फ्रीज खालचं पाणी साठू द्यायचं नाही. हा. फुलदाणीमध्ये पाणी साठतं ते साठू द्यायचं नाही. घरात जे पाणी भरून ठेवू ते दर 2 दिवसाने रिकामं करायचं, नवीन पाणी हा. भरायचं. 1 दिवस कोरडा पाळायचा. एवढी सगळी काळजी घ्यायची. कळलं? सगळ्यात महत्वाचा उपाय सांगतो तुम्हाला, ओडोमॉस क्रीम लावायची. काय मॉस नाव आहे ओडोमॉस. तुम्ही पण जरा वापरा की. मी कशाला वापरू? थोडं मॉस वाढे बघा. कोण सांगतंय बघा. कळलं का? एवढी महत्वाची क्रीम वापरायची ओडोमॉस. मच्छरदाणीचा उपयोग करायचा. घरांना जाळ्या लावून घ्यायचा खिडक्यांना. कळलं का? त्याच्यामुळे मच्छर आतमध्ये येत नाही, आपल्याला चावत नाही. एवढी सगळी काळजी घेतली की तुम्हाला डेंग्यू होणार नाही. सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही सरकारी दवाखान्यात जा, डेंग्यूवर मोफत उपचार. फुकाट. फुकट. मला लय आवडतं फुकाट. चावू का तुम्हाला? तुम्ही आजारी पडताल ना, मग फुकट उपचार होतील तुम्हाला. हा, घेऊन जायला चावा चावा. नाही तरी यांच्यामुळेच मला डेंग्यू झालाय. आम्ही चावली तुम्हाला. साफसफाई नाही करत तुम्ही महालाची नीट. कळलं ना मी काय सांगितलं ते? परत काळजी घेणार ना महाराज? हो, नक्की चला मग नक्की. माझं. नाही, नाही, नाही. आता काळजी घेऊ आम्ही, एकदम व्यवस्थित काळजी घेऊ. असं म्हणताय? हा. मी जाऊ? या 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 तुम्ही या. येऊ का? या या या. नीट जावं नीट जावं. असं नका करू. बरं महाराज आता काळजी घ्या. आता जायचं ना सरकारी हॉस्पिटल. हो चला लवकर, नाही तर ते मला घेऊन जातील. चला. चला 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 चला. तुम्ही काळजी घ्या सगळ्यांनी. हो. काय रे? माल तुझ्या नावावर महाराज माझ्या नावावर मारी कसं तुला माल बोलायचं. हो गया. समजलं का तुम्हाला? मजा आली का नाही? कशा संदर्भात माहिती दिली?